साईराम. आपण प्रत्येक जण आपल्या भाग्याने जन्म घेतो. जन्म कुठे घ्यायचा आणि पुढे आपलं भविष्य काय हे आपल्याला काहीच माहीत नसतं. सुदैवाने आपण सुसंस्कृत घरात जन्म घेतला. आपल्याला चांगल्या सवयी लागल्या, चांगल्या माणसांचा सहवास लाभला आणि आपल्याला देवाने दिलेले सुंदर शरीर आहे, त्याचा वापर करून आपण आपला शोध घ्यायचा सुरुवात केली. सद्गुरू लाभले. सद्गुरू लाभणं हे तुमचं भाग्य आहे, पण ते टिकवून त्याची वृद्धी करणं हे तुमचं शुद्ध कर्म आहे. सद्गुरू कोणालाही लाभू शकतात, कसेही लाभू शकतात, पण ते टिकवून, ते वाढवून आपल्याला आपल्या जीवनात त्याचं अस्तित्व स्थिर करणं किंवा ते वृद्धिंगत करणं हे आपलं काम आहे. आता ह्याच्यामध्ये भाग्य म्हणावं का पूर्वकर्म म्हणावं, त्याला काही उत्तर नाही. सुदैवाने सुंदर शरीर मिळालं, चांगली साथ मिळाली. कारण आपल्याला जे शरीर मिळालं त्यात सगळे दोष असणारच आहेत. ते दोषविरहित ते शरीर असणारच नाही आपलं. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अनुवंशिक दोष आहेत, शारीरिक दोष आहेत, मानसिक दोष आहेत, तसेच कौटुंबिक दोष आहेत. या सगळ्यांवर तुम्हाला मात करून स्वतःला दिव्यत्वात घडवायचा प्रयत्न, त्याला आपण साधना म्हणूया. तुम्हाला सगळ्या गोष्टी मुक्त हस्ताने परमेश्वराने दिलेल्या आहेत. उत्तम शरीर, पैसा, तुम्हाला चांगले संस्कार, ह्याच्या पलीकडे अजून प्रारब्ध तुम्हाला काय देऊ शकतं? ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या प्रारब्धाने तुम्हाला मुक्तपणे बहाल केल्या. ह्या पलीकडे आणून काय, अजून काय तुमची अपेक्षा? तुमचं शिक्षण झालं, तुमचं कौटुंबिक सौख्य चांगलं लाभलं, तुमचं आरोग्य चांगलं लाभलं, अजून काय? ह्या व्यतिरिक्त तुमच्या शरीरात तुम्ही भीती आणि काळजी हे स्वतःच्या प्रेमासाठी वाढलेले दोष आहेत. सतत भीती, सतत काळजी, कुटुंबाची जबाबदारी, असं करता करता आयुष्य सरत असतं. तुम्हाला बरेचदा कळतच नाही की आपलं हृदय त्या भीती आणि काळजीपायी कारण नसता अति त्रासात पडते. त्याच्यावर कारण नसता प्रेशर येतं. त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्यावर प्रयत्न करून काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे. आणि ते सोल्युशन साधनेद्वारे येऊ शकतं. तुम्ही तुमचं प्रारब्ध म्हणून ते बदलण्यासाठी किंवा त्याची वृद्धी होण्यासाठी किंवा ते आहे त्या परिस्थितीत सौंदर्य वाढवण्यासाठी आपण जी काही आराधना करतो, आपल्या परंपरेची आहे, त्याच्यामध्ये तुमची परंपरा आहे, तुमचं कुळ परंपरा आहे, तुमची घराण्याची परंपरा आहे, तुमच्या मातापित्यांनी दिलेल्या गोष्टींची परंपरा आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन तुमचं एक मन तयार झालं. तुमचं मन जे तयार झालंय एका संस्काराचा एक पुंजका आहे. आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही तपासता तुमच्या मानसिक अवस्थेत त्या संस्काराचा कॅमेरा घेता आणि तुम्ही त्या गोष्टीला स्वतःच्या पद्धतीने ॲनालिसिस करता आणि त्याला तुम्ही स्वतःचं मत देता. कारण तुमच्यामध्ये जे संस्कार आहेत ते बरोबर आहेत, योग्य आहेत, ह्याची तुम्हाला खात्री आहे. आणि त्या संस्काराचा एक पुंजका म्हणजे तुमचं मन आहे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने साधना या शब्दाचा अर्थ विचारता, तेव्हा तुम्हाला मी म्हणेन की तुम्ही विलग व्हायचं आहे या संस्कारापासून. जी गोष्ट तुम्ही पाहता आणि तुमची बुद्धी जी तुमच्या मनापर्यंत जो मेसेज पाठवते, तिथे तुम्हाला बदल करता यायला शिकलं पाहिजे.
म्हणजे तुम्ही जे पाहिलं ते खरोखर तसंच आहे का? का त्याचा अर्थ काय आहे? कारण तुमच्या संस्काराने तुमचे विचार बनलेले आहेत. मग तुम्हाला एखादी गोष्ट ऐकिवात आली तर ती तशीच आहे का, याची तपासणी करणं बरेचदा गरजेचं असतं. कारण आपल्या संस्काराने आपण त्या विषयाची शहानिशा करतो, त्या पाहिलेल्या गोष्टीची, ऐकलेल्या गोष्टीची शहानिशा आपल्या संस्काराने करतो. जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडा बदल केला आणि स्थिरपणे विदेही होऊन त्या प्रसंगाकडे पाहिलं तर तुमची त्यात इन्व्हॉल्वमेंट कमी होईल आणि तुम्ही निर्लेपपणे त्या विषयाकडे पाहू शकाल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे, जीवनाच्या प्रत्येक घडामोडींकडे, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाकडे निर्लेपपणे पाहता आलं पाहिजे. बरेचदा आपण पूर्वसंस्काराच्या आधाराने एखाद्याचा ॲनालिसिस करतो, त्याचा पूर्व अनुभव तो तसाच आहे, ती तशीच आहे, ह्याच विचाराने एखाद्याचं आपण परीक्षण करत असतो. पण ते बदलू शकतं, कारण ते तसंच असण्याचं असं नाही. कारण आपल्या मनावरचा जो संस्कार आहे, अनुवंशिक आहे किंवा आपण घडवलेला आहे, काही संस्कार आपण आपल्या मनावर, त्या संस्काराचा कॅमेरा काढून टाकायचा आणि निर्लेपपणे प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक प्रसंगाकडे, प्रत्येक जीवनाच्या घडामोडीकडे पाहायचं. म्हणजे तुम्ही त्यातनं बाहेर पडलात की तुमची माया सुटेल आणि मग त्या गोष्टीकडे पाहताना तुम्हाला एक तृतीय पुरुषी दृष्टिकोन लाभेल. म्हणजे तुमची इन्व्हॉल्वमेंट कमी होईल. तुम्हाला एखादी गोष्ट आहे, तुमच्या मुलाने एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, ही अशी मला अशी करायची आहे, तर तुमच्या डोक्यात त्यावेळेला किती विचार येतील? ते विचार बाजूला ठेवून तुम्ही त्याला निर्लेपपणे परवानगी घ्या. ठीक आहे, तुला वाटतंय तसं तर तू ते कर. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे संस्कार ॲड करू नका, त्याच्याविषयीचे पूर्वग्रह त्यात तुम्ही मिसळू नका. म्हणजे तुम्हाला त्याला निर्णय देताना दोषरहित निर्णय देता येईल. जर त्याला एखादी गोष्ट चांगली करायची तर तो करू शकतो, मुलगा किंवा मुलगी किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण. कारण बरेचदा आपण आपल्याच कोशातनं स्वतःला बाहेर नाही काढू शकत. आपण एक स्वतःचा स्वभाव ठरवला आहे आणि आपण नेहमी म्हणतो, माझा स्वभाव असा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. ह्या सगळ्या मीतनं बाहेर पडायला स्वतःला त्यातनं बाहेर काढा आणि त्याला तुम्ही तुमच्या गुरुचरणी अर्पण टाका, त्या तुमच्यातल्या मीला. मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा अभिमान सोडा, अहंकार सोडा. पण सोडा म्हणून सोडता येत नाही, त्यासाठी तुम्हाला काही टेक्निक यूज करावं लागतं. त्या टेक्निकची थोडीशी चर्चा करतोय. तुम्ही त्या गोष्टीकडे एक तृतीय पुरुषी म्हणून बघा किंवा तुमची इन्व्हॉल्वमेंट काढून घ्या त्यातून. म्हणजे तुम्हाला निर्णय देताना काहीच त्रास होणार नाही आणि सरळ विचार करायला शिका. त्याच्यामध्ये काही राजकारण नको किंवा दुसऱ्या माणसाचा सल्ला नको, हे लक्षात घ्या. बरेचदा काय होतं, एखादा सल्ला घ्यायचा असेल तर आपण एखाद्याचा सल्ला घेतो, पण समोरचा सल्ला देणारा माणूस किती शुद्ध आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याची मानसिक अवस्था आपण नाही तपासू शकत. किंवा समोरचा आपला विश्वास असला तरी त्याच्या सल्ल्यामध्ये काही गुणदोष असू शकतात. पण दरवेळेला आपण सद्गुरूच्या पायी धाव घेऊन निर्णय नाही करू शकत. कारण तुमचा तुम्हाला निर्णय करायचा आहे, तुमचा विचार तुम्हाला मांडायचा आहे, तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायचे. हा सगळा प्रवास काय तर तुम्ही स्वयंभू आहात, त्याची तुम्हाला जाण यावी म्हणून हा प्रयत्न आहे. आणि कारण सतत अवलंबून, सद्गुरू म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं नाही आहे. मी तुम्हाला बरेचदा त्याच्याकडून ती शक्ती ग्रहण करायची आणि आपल्याकडे जे प्राप्त झालंय त्याच्यावर आपण चिंतन करायचं आणि आपली आणि त्याची शक्ती ह्याची एकरूपता तपासायची आणि आपण किती शुद्ध आहोत. पहिलं तुम्ही हे स्वतःला विचारा, तुमचं चित्त किती शुद्ध आहे. तुम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहात का? एखाद्याबद्दल विचार मांडायला किती सक्षम आहात? एखाद्याबद्दल मत बनवायला किती सक्षम आहात? एखाद्याबद्दल दुसऱ्याला सांगायला किती सक्षम आहात? तुम्ही पटकन
म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येकाने एखाद्याबद्दल मत मांडून टाकतो ना, तो तसा आहे, ती तशी आहे, तो हाच. अरे तू स्वतःला पहा ना, तू स्वतःला पहा, म्हणजे तू दुसऱ्यांना दोष द्यायचे कायमचे बंद करून टाकशील. आपण स्वतःला तपासायचं. बरेच लोकांना आत्मपरीक्षण हा भाग कळत. जेव्हा तुम्ही सद्गुरूचरणी स्वतःला समर्पित करता, तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वतःचा स्वार्थ बाजूला काढायला शिका. तुम्ही काय करता, बऱ्याचशा गोष्टी बाबांच्या नावावर खपवून टाकता. असं नाहीये, बाबा असं म्हणत, असं नाहीये. तुम्हाला विवेक आहे, पण तुम्हाला तुमचा स्वार्थ साधायचा आहे, म्हणून तुम्ही ती युक्ती यूज करता. म्हणजे तुम्ही अजून निर्लेप नाही झाला. तुम्हाला अजूनही तुम्हाला असं वाटतं, समजा कलियुगाचा असा नियम आहे की तुम्ही भक्ती करा आणि तुम्ही परमेश्वराची प्राप्ती पहा, त्याचा सहवास प्राप्त करा. खऱ्या अर्थाने हे सत्य आहे, पण हे काही सेकंदापुरतं तुमच्या वाटेला येतं, काही क्षणापुरतं. ते कायम कसं टिकेल हे सत्य आहे की तुम्ही नाम घेतल्यावर त्याचं अस्तित्व. पण ह्या गोष्टी, त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवतं, भावतं, मनाला आल्हाद वाटतो. पण हे केव्हा, जेव्हा तुम्ही सर्वस्वी त्याला समर्पित झालात तेव्हा. तुम्ही काही काळ साधना करता आणि समर्पित असण्याचा आभास तुम्हाला निर्माण होतो. कळलं का? काही काळ भजन करता, काही काळ सेवा करता आणि आपण सर्वस्व पावलं असं म्हणतो. हे बघा, दैवी शक्ती ही एक तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी दिव्य. म्हणून आपण आश्रमात का धावतो की तिकडचे जे दिव्यत्वाचे सद्गुरूचे बाबांचे व्हायब्रेशन्स आहेत, त्याने तुमच्या हृदयाला आल्हाद होतो आणि एक आतल्या कोशात जायची संधी मिळते. का जातो आपण आश्रमात? तर तिथे जो आल्हाद आहे, तिथे जी आपल्या आतल्या कोशात जाऊन निवांत होण्याची जी प्रक्रिया आहे, ती इतर कुठे नाही ना. कारण तुम्ही मागे आलात, घरी आलात की घरात तुमच्या खूप कामं असतात, तुमचं वर्क शेड्यूल असतं, त्याच्यामुळे तुम्ही गुंता आणि तिथे आतल्या कोशात जायची संधीच मिळत नाही. मग तुम्हाला तिथे जाऊन जो आल्हाद मिळतो, जे सुखदायी गोष्ट मिळते, ती गोष्ट पुन्हा पुन्हा हवीशी वाटते तुम्हाला. त्यांनी सत्संगाला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण तुमची मानसिक अवस्था संपूर्ण बदलण्याची क्षमता सत्संगात आहे. कारण तिथे तुम्ही आतल्या कोशात जाताय आणि स्वतःला व्यापक पाहताय. सद्गुरू काय करतो, तुमच्यावर कृपा करतो, म्हणजे त्याचं अस्तित्व तुमच्यात तो भरतो आणि तुम्हाला त्या समाधीचा आनंद मिळतो. सद्गुरूची जादू आहे, ती जादू तुम्हाला पुन्हा पुन्हा, ती तात्पुरती मिळते ना, पण ती कायम कशी टिकेल, हा प्रयत्न तुम्हाला करायला, तुम्हाला भीती, काळजी, चिंता ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडं स्वतःला बाहेर काढलं पाहिजे, अलिप्त केलं पाहिजे. तर भीती, काळजी, चिंता या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही जेव्हा बाहेर पडाल, तुमचे मोह, तुमची माया, काही सेकंद तुम्ही स्वतःला त्यातनं बाहेर काढाल, तेव्हा हळूहळू या गोष्टी तुम्हाला केवळ सद्गुरूच्या ठाई निमतात, नष्ट होतात, याची जाणीव यायला लागेल. आणि मग तुम्हाला त्याची गोडी वाढायला लागेल आणि मग तुम्हाला त्याचं अस्तित्व तुमच्या भोवती याची जाणीव होईल. म्हणजे तुम्हाला जिथे तिथे त्याची जाणीव व्हायला लागेल, कारण तुम्ही तशी सवय केली आहे आणि तुमची ती सवय आहे, त्याला काहीतरी आधार आहे. म्हणजे सद्गुरूचं अस्तित्व आहे, त्याला आधार आहे. आणि तुम्ही स्मरण केल्यावर दुसऱ्या क्षणी जर तुम्ही त्या काही सेकंदात समाधी सुख अनुभवत असाल, तर नक्कीच तुम्ही त्या योग्यतेचे आहात. फक्त एवढंच, तुमच्याकडे वेळ तेवढा देता येत नाही. पण काय असतं, आज तुमच्या मनामध्ये ह्या भावना आहेत, उद्या काय होईल, उद्या तुम्ही पुन्हा खाली आहे आणि पुन्हा तुम्ही स्वतःला आंधळेपणे चाचपायला लागेल.
असं होतं कामा नये साधने. आज तुम्ही शिखरावर चढलात, आनंद केलात, समाधान वाटलं, आजच्या दिवसापुरतं ते ठीक आहे. पण उद्या जेव्हा जाग येईल तेव्हा तोच भाव शिल्लक आहे का? तो तसा नसतो, तो बदललेला असतो. कारण तुम्ही झोपून उठल्यानंतर पुन्हा तुमच्या मायेच्या भोवऱ्यात तुम्ही जाता. तुमची झोप सुद्धा एक माया आहे ना. म्हणजे तुमची विस्मृती होते. तुम्ही काल काय ठरवलं, काय विवेक केला, आता आपण हे असं करायचं. पण रात्र निघून गेली, तुम्ही पुन्हा त्या, कारण तुम्हाला जी मनाची दुःख करण्याची, चिंता करण्याची सवय ती पुन्हा जडते सकाळी. भीती, काळजी हे पुन्हा जडतात सकाळ झाली आणि सतत मनाला रुखरुख लागते. पुन्हा तुम्ही म्हणून बरेचदा आपल्याकडे संस्कार आहे की सकाळी उठल्यावर त्याचं स्मरण हे ते त्याचं स्मरण याच्यासाठी की त्याच्या भावावस्थेत पुन्हा आपण जावं. नुसतं स्मरण नाही आहे, तिकडे श्लोक आहेत, लोक श्लोक म्हणतात, हे तात्पुरतं आहे. पण तुम्ही त्या भावावस्थेत जावं सकाळी उठलं. तुम्हाला शक्तिप्रदानता ह्या गोष्टी मी बरेचदा सांगितलेल्या आहे. ती जी दिव्यत्व आहे ती तुमच्यामध्ये प्रवेश करता हो. फक्त एवढंच, तुमच्या मनापर्यंत ते गेलेलं असलं तरी विस्मृती होते. ती विस्मृती होते कारण मनाला जी सवय लावली आहे वर्षानुवर्ष, आता किती वय झालं तुमचं, जे काय वय असेल तितके वर्ष, म्हणजे जाण आल्यापासून तुम्ही मनाला सवय लावली आहे, ते मन पुन्हा तसंच वळतं. मग त्यांना पुन्हा सद्गुरूच्या त्या भावावस्थेत घेऊन जायचं. पुन्हा तो दरबार आठवायचा, पुन्हा त्याचा स्पर्श आठवायचा, पुन्हा त्याचा आशीर्वाद आठवायचा, म्हणजे पुन्हा तुम्ही त्या मूळ भावात येता. तेवढाच जर तुम्ही कोणाला पर माणसाला भेटला तर पुन्हा तुमचं मन बाह्य होतं. मग तुम्ही पुन्हा स्वतःच्या देहात येता आणि स्वतःबद्दल बोलता. तुम्ही जेव्हा जेव्हा स्वतःबद्दल बोलाल तेव्हा जाणीव घ्या मी काय बोलतो. कारण स्वतःबद्दलचे तुमचे हा जो अभिमान आहे, हा अहंकार आहे, हा जळण्यासाठी मी तुम्हाला बरेच जाणतो, तुम्ही मरा ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःबद्दलचा विश्वास बंद करा. मी काय आहे हे दुसऱ्याला तुम्ही सांगायचंच नाही. मला हे वाटतं, मला हे आवडतं, माझी ही इच्छा आहे, मला असं वाटतं, हे कोणाला काही बोलायचंच नाही. कारण मला काही वाटेल असं झाल्याशिवाय पुढचा प्रवास मला करता येत नाही. माझी ही इच्छा आहे, माझे हे संकल्प, त्या सतत त्याच विचारात राहतो माणूस आणि ह्या संधीचा जो त्याच्या सद्गुरूच्या स्पर्शाचा तो विसर पडतो त्याला. मग तो साधक पुन्हा कुठेतरी, म्हणून बरेच लोकांना तीर्थयात्रेला जायची सवय असते, बरेचदा लोकांना सत्संगात जायची सवय असते, बरेचदा लोकांना भजन करायची. हे का तर तो भाव पुन्हा प्राप्त करण्याची त्यांची धडपड आहे. त्यांची ती धडपड आहे की मला ते पुन्हा त्या भावात जाता यावं. आज काय भजनाला मजा नाही, अरे भजनाला मजा का नाही आली, कारण तू त्या भावाकडे नव्हतास, किंवा तुला त्या भावाचे जी तू गोडी दिव्यत्वाची चाखली आहेस ती त्या दिवशी प्रकट नसेलही झाली, आणि दरवेळेला त्याची प्रकटीकरण होईलच असं नसतं ना. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला ही गोडी चाखून सुद्धा तुम्ही न चाखल्याचा आभास आहे तुम्हाला, तो सुद्धा माया आहे की नाही मला काही मिळालं, नाही मला ती संधी नाही, नाही मला भेटता आली. अरे तुझ्या आतल्या कोशाचा साठी हा मोठा प्रयत्न आहे की तुला तुझ्याच कोशात तुला सगळं प्राप्त होणार नाही, तुला बाहेर धावायची गरज नाही. तुझ्या हृदयातल्या मंदिराकडे बघ, ते किती दिव्य आणि असामान्य ह्याची जाणीव घे. म्हणजे तुला बाह्यतेची आवड ही तात्पुरती झाली, म्हणजे तुझ्या मनाला ती सवय नाही आहे आतल्या कोशात जाऊन स्वतःला शोधायची, त्या सवयीची तुला सवय करायची की मला आतल्या कोशात जाता आलं पाहिजे. माझी भ्रामकता, माझा दिखाऊपणा हे माझं बंद करता आलं पाहिजे. माझे मोह, आपण स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला दुसऱ्याला किती त्रास होतो हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही सहज बोलून टाकता.
अरे अमुक कर ना, अरे तसं कर ना, ते तसं कर. अरे दुसऱ्याला अस्तित्व आहे ना. आपण सहज स्वतःला दुसऱ्यांना सल्ले देतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीने करायची आपण सवय करून घेतली. ती बंद करा. मला कुठे बेनिफिट होईल, माझा फायदा काय, अशा मानसिक सवयी झाल्या. मला सोपं पडेल ते मी करेन. तुम्ही साधना करता, पण मला सोपी कुठली पडेल. त्यातल्या त्यात मी थोडीशी जर सेवा करता आली तर त्यात सेवा पण पटवून घेऊ. म्हणजे इतकी स्वतःला स्वतःची सुंदर वकिली करण्याची सवय झाली. परत आपण आपलं जस्टिफिकेशन, नाही नाही मी असं का केलं, त्यांनी तसं केलं म्हणून मी तसं केलं. आपण स्वतःचे अतिउत्तम वकील असतो. कुठलाही माणूस म्हणणार नाही माझी चूक झाली, मला क्षमा. कोणी निदर्शनात आणून दिली तर ते त्याच्या डोक्यातच येणार नाही, हा काय बोलतोय. अशी कधीतरी माणसं असतात. साधनेचा आधार असतो त्यांना, पण आपल्या विचारात सुसूत्रता, आपली चित्तशुद्धी त्यांनी केलेली नाही. खरा साधक प्रत्येक माणसाला बरोबर टिपत असतो आणि तो त्याच्यापासून तेवढं अंतर राखून राहतोय. लक्षात घ्या. मला तुम्हाला कधी कुठे जायचं आलं एकत्र, तर सगळ्यांची विचाराची पातळी सारखी नाही, पण तुम्ही जाताना आपण किती अंतर ठेवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे बरं का. तुम्ही तुमचं साधन साध्य करण्यासाठी दुसऱ्याला अध्यात्माची उदाहरणं देता, पुराणांची उदाहरणं देऊ शकता. म्हणजे आपण मनुष्य तत्व बाहेर पडलात की आपले लबाडी थांबेल. पण आपण खूप लबाड आहोत हे मान्य करा, खूप स्वार्थी आहोत हे मान्य करा. म्हणजे हळूहळू तुम्हाला स्वतःला बरोबर परीक्षण करायची सवय लागेल. स्वतःचं परीक्षण परफेक्ट करा की दुसऱ्याचं मन कळतं. जेव्हा जेव्हा स्वतःचं परीक्षण योग्यपणे कराल, चित्तशुद्ध ठेवून कराल, निर्लेपपणे कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दलची आस्था हळूहळू कमी होईल. तुमच्यातली अहंता, तुमच्यातला अभिमान, तुमच्यातला मीपणा सद्गुरू चरणकमल आठवा आणि मीपणा लयास नेता येतोय का पहा. कारण ती एकच गोष्ट अशी आहे जगात आहे, अखंड विश्वात, की तीच गोष्ट तुम्हाला यातनं सोडवेल. देव सुद्धा नाही सोडवणार. देव तुम्हाला शक्ती देईल, तुम्हाला दिव्यत्व बहाल करेल, तुम्हाला दुसऱ्यांना सेवा करायची संधी देईल, सगळं करेल. पण तुमची अहंता फक्त सद्गुरू काढेल. तुमचा अहंकार, तुमचा अभिमान फक्त त्याच्या पायी चूर होतो, बाकी कुठे होत नाही. कळलं का. म्हणजे मी बरेचदा असे पाहिलेले आहेत की लोक देवाला जातात ना, ते पण असे मोठे मोठे हार, मोठे मोठे देवाची चादरी काय, शॉल काय, आणि असं दाखवतात, नाही आम्ही असं आणलंय, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. पण हे कशाला, काही गरज नाही आहे त्याची. हो, खरंच काहीच गरज नाही आहे. तुम्हाला त्याच्यात विलीन व्हायला त्याला काहीच नको आहे. पण तुमचा संसार नीट चालावा म्हणून तुम्हीच कमिटमेंट करता की मला संकट नको, माझ्या धनात कमी नको, माझ्या मुलाबाळांना रोग नको, माझ्या कुटुंबाला काही दोष नको. मग तुम्ही त्याला कमिट करता की माझ्या मुलाला त्रास होता का, म्हणजे माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, मी असं असं. मग तुम्हीच कमिट करता आणि तुम्हीच स्वतःला अडकवून ठेवता आणि तुम्ही त्याला कमीपणा येत नाही कधीच, पण इनडायरेक्टली त्याला तुम्ही तसंच होतं तुमच्या मनाची अवस्था. आणि तुम्ही स्वतःला पुन्हा त्या मोहपाशात अडकवता. जेव्हा जेव्हा तुम्ही मागत असता तेव्हा तेव्हा तुम्ही मोहपाशात अडकत असता. जेव्हा जेव्हा तुम्ही इनसिक्युअर होता तेव्हा तेव्हा तुम्ही अडकता.
तुमची इनसिक्युरिटी ही तुम्हाला देवापासून दूर नाही. ज्याला कोणाला इनसिक्युअर वाटतं त्याला पुन्हा साधना वारंवार करण्याची गरज आहे. त्या गुरुचरणाचा अमृत पान करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला कधीच इनसिक्युअर वाटणार नाही. कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की माझं आता काय होईल, किंवा माझ्या बाळाचं काय होईल, माझ्या आईचं काय होईल, माझ्या वडिलांचं काय होईल. असं करत करत तुम्ही इनसिक्युअर होता आणि चुकीचे निर्णय घेता. तुम्ही नेहमी चुकीचे निर्णय दुसऱ्यांच्या डोक्यावर थोपता. अशी प्रत्येक माणसाला सवय असते. तुमचा स्वार्थ दुसऱ्याच्या डोक्यावर तुम्ही सहज लक्षात घ्या. स्वतःला बाहेर काढलत ना, या सगळ्या सवयी तुमच्या सुटतील. आणि नेहमी बरेचदा माणसाची अशी सवय, तो अपयश आलं की तो दुसरा दोष, ह्याच्यामुळे असं झालं, हिने असं केलं, ह्याने असं केलं. अरे तू काय वागलायस हे बघ ना. तुझ्या वागणुकीला कोणी प्रत्युत्तर द्यायचं, त्याला कोणी प्रतिक्रिया करायच्या. लक्षात घ्या. ह्या सगळ्यांवर एकच आहे, तुम्हाला भजन करण्याची आवड असेल तर भजन करावं, नाम करायची तर म्हणजे त्या भावावस्थेत जायची. जी संधी आहे ती वाचन करायचं वाचन करा, पण स्वतःला यातनं सगळं सोडून घ्या. म्हणून मी नेहमी संत आठवा. बाबा नाही म्हणायचे आमचे संत, तो शब्द अप्रतिम आहे. तुम्ही संत आठवा. संतांनी कधी तक्रार केली, संतांनी कधी काही मागणी केली. आणि संत हे देवाचे लाडके पुत्र असतात. संतांनी त्यांनी काही चांगल्या कामाचं कधी कौतुक केलं नाही केलं. तरी तुम्हाला सांगितलं की अशी कामं करा की जी दुसऱ्याला आल्हाद देतील, की तुम्हाला सुख मिळेल, की तुमचं प्रारब्ध बदलेल. प्रारब्ध केव्हा बदलतं? जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कल्याणासाठी काहीतरी करता तेव्हा तुमचं नाही तर तुमचं प्रारब्ध बदलत नाही. प्रारब्ध बदलण्याची तुमच्या कुंडलीतले ग्रह पण तुम्हाला त्रास देणार नाहीत, इतकी गुरुची शक्ती दिव्य आहे. पण तुम्ही स्वार्थ बाहेर काढाल, अभिमान बाहेर काढाल, अहंकार बाहेर काढाल, तेव्हा जी तुमची मूर्ती उरेल ती तुम्ही मूळ आहात. आणि तुम्ही स्वतःला त्याच्यात पाहायची सवय करून घ्या. मग तुमच्या जीवनाचं सौंदर्य इतकं असेल, तुम्ही जाल तिथे. कारण तुम्हाला काही नकोच आहे कोणाकडून कौतुक नको, काही गर्वाचे शब्द नको, तुम्ही चांगल्या केल्याबद्दल तुमचं उदो उदो नको, की तुम्ही काही चुकल्याबद्दल तुम्हाला दोषारोप नको. तुम्हाला काही फरकच पडणार नाही. मी नाहीच ना, हे प्रयोग सतत स्वतःवर करत असायचे. मी नाही म्हणजे तुमचे संकल्प आपाप शांत. स्वतःला मी नाही असं गृहीत धरा. आपण या घरात नाही आहोत, आपण या देहात नाही आहोत, काय होणार. अशा छोट्या छोट्या सतत प्रॅक्टिसेस करत राहायचं असतं. आपण ध्यानाला बसतो. मी आणि तो वेगळा आहे असं म्हटल्याशिवाय ध्यान होतच नाही. मी त्याला प्राप्त करायला ध्यानाला बसलोय. किती गमतीची गोष्ट आहे. जर तो माझ्यातच आहे तर मी ध्यान कसलं करणार आहे. ध्यानाची काही सवय, का शरीराला सवय, का मनाला ती सवय लावली. तुम्हाला सतत ध्यानावस्थेत आता आलं पाहिजे. धारणा, ध्यान, समाधी शेवटचे टप्पे. धारणा पक्की झाली की ध्यान लागतं. ध्यान लागलं म्हणजे तू किती व्यापक आहे याची जाणीव येते आणि मग वृत्ती समधात अवस्थेत जाते. ध्यान हे त्या अवस्थेत स्वतःला घेऊन जाणं म्हणजे ध्यान. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःला पाहणं म्हणजे ध्यान आहे. त्या ठिकाणी आपण स्वतः पाहणं, स्वतःला म्हणजे त्याची जाणीव येते. म्हणजे सृष्टीतला प्रत्येक गोष्ट तुम्ही होणं
हे ध्यान. तुम्ही बरेचदा वाचलं असाल, ऐकलं असाल की संत अदृश्य होऊ शकायचे. कसे? कारण ते सृष्टीशी एवढे एकरूप झाले होते की ते केव्हाही शरीर विलग करू शकायचे. म्हणजे तुमचा अहंकार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमची साधनेची रड राहणार. काही जमतच नाही. अरे जमवायचं काय? तुम्हाला कुठे काही जायचं नाहीये ते जमवायला. तुम्हाला स्वतःतच शिरायचंय. त्यासाठी वरदहस्त हवा ही गोष्ट सत्य आहे. गुरुकृपा हवी हे सत्य आहे. परमेश्वर कृपा हवी हे सत्य आहे. तरी पण प्रयत्न तर आपले आहेत ना. तुमच्यावर गुरुकृपा झाल्यावर तुमच्यावर काय परिणाम झाले मला नाही माहिती. तुम्ही कसे समर्पित झाला हेही नाही मला माहिती. तुम्हाला तुमची कामं करून घ्यायची संधी लाभली असं म्हणजे गुरु आहे तर मला माहिती नाही. तुमच्या साधनेचा अहंकार वाढवून मी सगळ्यात उत्तम साधक आहे असं म्हणून घेण्याचा अहंकार लाभावा म्हणून गुरु पाहिजे का? मी ना बाबांच्या अगदी जवळचा किंवा जवळ ही कल्पना तुम्हाला मांडून आनंद घ्यायचा आहे का? हे बघा, सद्गुरू तुम्हाला नितांत प्रेम शिकवेल पण तो त्यापासून अलिप्त ह्याची जाणीव आहे का? तो तुम्हाला भरभरून देईल, त्याचं काम झालं की तो निघून जाईल. पण तुम्हाला त्याच्या मागे धावता येतं का? कारण तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या इच्छेनं पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनं त्या मागून घेतलेल्या आहेत. पण त्या इच्छा पूर्ण झाल्यावर तुला वैराग्य येत आहे का असं तो विचारेल. तुला मिळालं, समाधान झालं ना, मग आता काय कमी आहे? सद्गुरू मोठा दाता आहे. तुम्ही मागाल ते तो देतो. ते बहाल करतो प्रेमाने. एखादी आई लहान मुलाला द्यावं तसं. पण त्यानंतर तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येते का बघा. तुम्ही घ्या, त्याच्याकडून घ्या, पण त्याला तुम्ही देणार काय? तुमची त्याला देण्याची काय क्षमता आहे? कारण त्याचं निर्गुणत्व आणि तुमचं सगुणत्व ही सांगड कशी जमेल? त्याचं गुणातीत असणं आणि तुम्ही सगुण असणं. तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीनं निरीक्षण करा की त्याला काय द्यावं मी. कारण तुमच्याकडे त्याला देण्यासारखं काही मानसिक तयारी आहे का? बरेच लोक म्हणतात काय देवाने काही मागावं, आम्ही काही देऊ. अरे तुम्ही स्वतःला द्यायला तयार आहात का? स्वतःचा अहंकार सोडायला तयार आहात का? स्वतः कायमचं विलीन व्हायला तयार आहात का? मी माझं नाव विसरायला तयार आहात का? मी आलो की असं, मी आलो की तसं असं म्हणायचं थांबणार आहात का? हे सगळं देव करतो. तुम्ही जी काही कामं करता ना ती देवाने नियोजित काम आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कारण त्याचा तोच नियंता आहे. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला असा भ्रम आहे की नाही. असं तुम्ही ज्या क्षणी स्मरण कराल त्या क्षणी तो प्रकट होतो. या तुम्हाला कितपत मी म्हटलेल्या गोष्टींबद्दल पटते मला माहिती नाही, की तुम्हाला त्याची अनुभूती किती आहे ना मला माहिती नाही. पण या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तरच तुम्ही साधकाच्या काही पातळीवर काही परीक्षांवर स्वतःला स्थिर ठेवून पाहू शकता स्वतःकडे. तरच काही पातळी तुम्ही पार करू शकता, काही स्वतःला उन्नत अवस्थेत पाहू शकता. स्वतःला नष्ट करा, दुसऱ्याला दोष देणार नाही, नको त्या गोष्टींची काळजी करणार नाही. तुम्ही स्वतःला विलीन करा तुमच्या सद्गुरू चरणात. बघा जादू. साईराम.